शेती पिकांसाठी कर्ज काढलेल्या शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट आता समोर आली आहे। एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलं आहे की 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी सर्व शेतकऱ्यांना सरसकट मिळणार नाही, तर निवडक अटी आणि पात्रतेनुसार ही कर्जमाफी दिली जाणार आहे। त्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झालेली अनिश्चितता आता आणखीन वाढली आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एप्रिल महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर पहिल्यांदाच स्पष्ट केले आहे की कर्जमाफी 2026 योजनेअंतर्गत टप्प्याटप्प्याने आणि अटीसह केली जाणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। यापूर्वी 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांची आशा निर्माण झाली होती की त्यांचे संपूर्ण पीक कर्ज माफ होणार आहे। मात्र आता सरकारच्या नवीन स्पष्टीकरणानुसार सरसकट कर्जमाफी हा शब्द पूर्णपणे काढून टाकण्यात आला आहे। अशी माहिती समोर आली आहे की यामुळे राज्यातील तब्बल 25 लाखापेक्षा जास्त शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सरकारच्या माध्यमातून स्पष्ट सांगण्यात आलं आहे की 1 मे 2026 पासून शेतकऱ्यांची प्रत्यक्ष पडताळणी प्रक्रिया सुरू होणार आहे आणि या पडताळणी दरम्यान 5 प्रकारच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेतून वगळण्यात येणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्जमाफीची वाट पाहण्याऐवजी आपली पात्रता तपासून घेणं अत्यंत गरजेचं ठरणार आहे। या संदर्भात पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांना थेट प्रश्न विचारण्यात आला आहे की नेमकं कोणत्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचं प्रोत्साहन अनुदान दिलं जाणार का? या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं की कर्जमाफी जून 2026 पर्यंत पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, मात्र त्यासाठी शेतकऱ्यांना मे महिन्यापूर्वी आवश्यक कागदपत्रे पूर्तता करावी लागणार आहे, कारण पडताळणी समक्ष प्रत्यक्ष गावात जाऊन शेतकऱ्यांची माहिती तपासणार आहेत। यामध्ये सर्वात मोठी अपडेट म्हणजे राज्यातील सर्व बँकांचे कर्ज माफ होणार नाही, अशी महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे। सरकार आणि रिझर्व्ह बँकच्या निर्देशानुसार फक्त 8 ठराविक बँकांमधील पीक कर्जाला कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे, तर उर्वरित 14 बँका या योजनेतून वगळण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे, कारण राज्यातील मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी विविध खाजगी आणि इतर बँकांतून पीक कर्ज घेतलेले आहे। जर त्या बँका कर्जमाफीच्या यादीत नसतील तर शेतकऱ्यांना स्वतःचं कर्ज स्वतः भरावं लागणार आहे, असं सरकारच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलं आहे। याच पार्श्वभूमीवर सरकारने सांगितलं आहे की 25 एप्रिलपासून घराघरात जाऊन शेतकऱ्यांची पडताळणी सुरू केली जाणार आहे आणि त्यानंतर 30 जून 2026 पर्यंत पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी पूर्ण करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे। दरम्यान मंत्रिमंडळ बैठकीत आणखीन एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। सरकारच्या माहितीनुसार काही शेतकऱ्यांनी पीक कर्जाच्या नावाखाली इतर कामासाठी कर्ज घेतल्याचे प्रकार समोर आले आहेत। काही ठिकाणी घर बांधणी, वाहन खरेदी किंवा इतर वैयक्तिक कामासाठी घेतलेले कर्ज पीक कर्ज म्हणून दाखवल्याचं आढळून आलं आहे। त्यामुळे अशा प्रकारांमध्ये कठोर पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। याच कारणामुळे सरकारने कर्जमाफीसाठी बँकाची निवड मर्यादित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। राज्यातील केवळ 8 प्रमुख बँकांमधील पीक कर्जालाच या योजनेत समाविष्ट करण्यात येणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी सर्वप्रथम आपलं कर्ज कोणत्या बँकेत आहे ते तपासून घेणं अत्यंत आवश्यक ठरणार आहे। सरकारच्या निर्णयानंतर अनेक शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की त्यांच्या बँकेतील कर्ज या योजनेत समाविष्ट आहे की नाही, कारण जर संबंधित बँक कर्जमाफीच्या यादीत नसेल तर त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही, अशी स्पष्ट माहिती सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे। याशिवाय सरकारने आणखी एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे। 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी 2 टप्प्यांमध्ये करण्यात येणार आहे। पहिल्या टप्प्यात राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी मे महिन्यात करण्यात येणार आहे, तर उर्वरित 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी जून महिन्यात पूर्ण केली जाणार आहे। मात्र या दोन्ही टप्प्यांमध्ये केवळ पात्र शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। त्यामुळे सरकारने जाहीर केलेल्या अटी आणि नियमांचं पालन करणं शेतकऱ्यांसाठी अत्यंत आवश्यक ठरणार आहे। दरम्यान सरकारच्या माध्यमातून आणखी एक महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे की राज्यातील काही बँकांमध्ये चुकीच्या पद्धतीने कर्ज वाटप झाल्याचे प्रकार आढळून आले आहेत। त्यामुळे अशा बँकांना कर्जमाफीच्या प्रक्रियेतून वगळण्यात आलं आहे। या निर्णयामुळे कर्जमाफीची प्रक्रिया अधिक पारदर्शी करण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचे सांगितलं जात आहे। यामुळे आता शेतकऱ्यांनी सर्वप्रथम आपली बँक कर्जमाफीच्या यादीत आहे की नाही, आपली कागदपत्र पूर्ण आहेत की नाहीत आणि आपण पात्रतेची अटी पूर्ण करतो का याची खात्री करून घेणं अत्यंत आवश्यक ठरणार आहे, कारण सरकारच्या नवीन निर्णयानुसार पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचं प्रोत्साहन अनुदान देण्याची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे, अशी माहिती अधिकृत देण्यात आलेली आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नेमकं कोणत्या बँकांमधील कर्ज माफ होणार आहे आणि कोणत्या बँकांमधील कर्ज माफ होणार नाही, याबद्दल सरकारच्या माध्यमातून मोठं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे। कारण राज्यातील शेतकरी वेगवेगळ्या बँकातून पीक कर्ज घेतलेलं असल्यामुळे कर्जमाफीबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला होता। सरकारच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलं आहे की राज्यातील केवळ ठराविक 8 बँकांमधील पीक कर्जालाच कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे। या 8 बँकांमध्ये घेतलेले कर्ज पात्रतेची अटी पूर्ण केल्यास माफ करण्यात येणार आहे। उर्वरित बँकांमध्ये घेतलेले कर्ज या योजनेत समाविष्ट होणार नाही, अशी माहिती अधिकृत स्तरावर देण्यात आली आहे।
यांमध्ये प्रामुख्याने राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका आणि सहकारी बँका या 3 प्रकारामधील निवडक बँकांचा समावेश करण्यात आला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी सर्वप्रथम आपलं कर्ज कोणत्या बँकेत आहे याची खात्री करून घेणे अत्यंत गरजेचं ठरणार आहे। सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेल्या प्रमुख बँकांमध्ये खालील बँकांचा समावेश करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, युनियन बँक, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, स्ट्रेलर बँक ऑफ इंडिया आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या प्रमुख बँकांमधील पीक कर्जाला कर्जमाफीची पात्रता दिली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आलं आहे। जर या बँकांपैकी कोणत्या एका बँकेतून शेतकऱ्यांनी शेती पिकांसाठी कर्ज घेतलेलं असेल तर त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता अधिक असल्याचं सांगण्यात आलं आहे। मात्र या बँकांमध्ये कर्ज असलं तरी सर्वांनाच कर्जमाफी होणार नाही, त्यासाठी सरकारच्या माध्यमातून ठरवलेल्या अटी पूर्ण करणं अत्यंत आवश्यक असणार आहे। याच पार्श्वभूमीवर सरकारने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। राज्यातील जवळपास 18 बँका कर्जमाफीच्या योजनेतून पूर्णपणे वगळण्यात आल्या आहेत। या बँकांमध्ये घेतलेल्या कर्जासाठी शेतकऱ्यांना स्वतःचं कर्जफेड करावे लागणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे। दरम्यान सरकारच्या माध्यमातून पडताळणी प्रक्रियेबाबतही मोठी माहिती देण्यात आली आहे। 1 मे 2026 पासून प्रत्यक्ष पडताळणी प्रक्रिया सुरू होणार आहे आणि या प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्यांची जमीन, पीक कर्जाचा उद्देश, कर्जाची रक्कम आणि कर्जाचा वापर याची सविस्तर तपासणी केली जाणार आहे। विशेष म्हणजे पडताळणी दरम्यान 5 प्रकारच्या शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वगळण्यात येणार असल्याचे सरकारने स्पष्ट केलं आहे। पहिला प्रकार म्हणजे ज्यांनी शेती पिकांसाठी कर्ज घेतल्याचं दाखवलं पण प्रत्यक्षात ते कर्ज इतर कारणासाठी वापरलं आहे, अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही। दुसरा प्रकार म्हणजे ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात उत्पन्नाचे इतर स्रोत उपलब्ध आहेत आणि जे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत अशा शेतकऱ्यांनाही या योजनेत वगळण्यात येणार आहे। तिसरा प्रकार म्हणजे चुकीची माहिती देऊन किंवा अपूर्ण कागदपत्र सादर करून कर्ज घेतलेले शेतकरी। चौथा प्रकार म्हणजे पात्रता तपासणी दरम्यान जमीन नोंदणी आणि कर्जाच्या माहितीमध्ये विसंगती आढळणारे शेतकरी। आणि 5वा प्रकार म्हणजे सरकारच्या नियमानुसार पात्रतेच्या मर्यादेपेक्षा जास्त रकमेचे किंवा चुकीच्या योजनेअंतर्गत घेतलेले कर्ज असलेले शेतकरी। या 5 प्रकारच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी पडताळणीपूर्वी आपली सर्व कागदपत्रे व्यवस्थित ठेवणं आवश्यक आहे। दरम्यान नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून 50,000 रुपयांचं विशेष प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे। मात्र हे अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी नियमितपणे वेळेत कर्जफेड केलेले असणं आवश्यक आहे। सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे की ज्या शेतकऱ्यांनी ठरलेल्या कालावधीत कर्जफेड केली आहे आणि ज्यांच्यावर थकबाकी नाही अशा शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे। याशिवाय सरकारने आणखी एक मोठी माहिती दिली आहे। कर्जमाफीची प्रक्रिया 2 टप्प्यांमध्ये राबवण्यात येणार आहे। पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यांमध्ये पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित 18 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी पूर्ण करण्यात येणार आहे। या प्रक्रियेअंतर्गत 25 एप्रिल पासून गाव पातळीवर समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या घरोघरी जाऊन पडताळणी केली जाणार आहे आणि त्यानंतरच पात्र शेतकऱ्यांची अंतिम यादी तयार केली जाणार आहे। याच वेळी सरकारने शेतकऱ्यांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे की कर्जमाफीसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे वेळेत जमा करावीत, कारण पडताळणी दरम्यान कागदपत्र अपूर्ण आढळल्यास कर्जमाफीची प्रक्रिया थांबू शकते। सरकारच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार 30 जून 2026 पर्यंत राज्यातील पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी पूर्ण करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित बँकेत जाऊन आवश्यक कागदपत्रांची माहिती घेणं अत्यंत आवश्यक ठरणार आहे। दरम्यान सरकारच्या माध्यमातून आणखी एक महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे की शेतकऱ्यांनी सोशल मीडियावर फिरणाऱ्या अपूर्ण किंवा चुकीच्या माहितींवर विश्वास ठेवणे, कर्जमाफीबाबतची अधिकृत माहिती केवळ शासनाच्या माध्यमातून स्वीकारावी। म्हणून शेतकरी बांधवांनी सर्वप्रथम आपलं कर्ज कोणत्या बँकेत आहे, आपण पात्रतेच्या अटी पूर्ण करतो का आणि पडताळणीसाठी आवश्यक कागदपत्र पूर्ण आहेत का नाही त्याची खात्री करून घ्यावी, कारण पात्रता पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी आणि 50,000 रुपयांचा प्रोत्साहन अनुदान मिळणार असल्याचं सरकारच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलं आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुमची कर्जमाफी होणार आहे। तर अशाच न्यूजसाठी आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा। आपण 100% रिअल न्यूज दाखवत असतो। तोपर्यंत जय महाराष्ट्र।